तुमचे आशीर्वाद तुम्ही जगामध्ये शोधताय, तुमचे आशीर्वाद तुम्ही नातेवाईकांकडे सुख शोधताय, पण मी तुम्हाला सांगतो तुमचे आशीर्वाद तुमच्या घरात आहेत, तुमचं सुख तुमच्या घरात आहे, तुमची शांती तुमच्या घरात आहे, तुमचं आरोग्य तुमच्या घरात आहे, तुमचं सर्व आशीर्वाद तुमच्या घरामध्ये आहे. ते आशीर्वाद या बायबल मधून पडतात. बायबल सांगतो देव सगळं जग या बायबल द्वारे चालवतो. या बायबल मध्ये खूप सामर्थ्य आहे सिस्टर. या बायबल मध्ये तुझं जीवन लपलेलं आहे, या बायबल मध्ये तुझं स्वर्ग लपलेलं आहे. हे बायबल तुला नरकात जाऊ देणार नाही, हे बायबल तुझं घर तुटू देणार नाही, हे बायबल तुला दीर्घ आयुष्य देणार, हे बायबल तुला इथेही जीवन देणार आणि हे बायबल तुला तिथेही सार्वकालिक जीवन देणार. चांद सूरज की प्रस्तिशी हम नहीं करते, दुनिया की ताकतों के क्या नहीं करते, आगे नहीं झुकते. अपने हाथ उनसे करूंगा भैया. चांद सूरज की प्रस्तिशी हम नहीं करते, हम नहीं करते, इस दुनिया की ताकतों के आगे, दुनिया की ताकतों के आगे. सगळे गायचे हम नहीं झुकते, हम नहीं झुकते. क्यों नहीं झुकते? क्योंकि जिंदा खुदा है हमारा, जिंदा खुदा है हमारा. कितने लोग विश्वास ठेवतात की यीशु मेरा जिंदा खुदा है? घोड़ी मारून बोलो यीशु मसीह की जय. क्योंकि जिंदा खुदा है हमारा, जिंदा खुदा है हमारा. 1 2 3 आता नाचू आणि गाऊन. नाचून चांद सूरज की प्रस्तिशी हम नहीं करते, चांद सूरज की प्रस्तिशी हम नहीं करते, दुनिया की ताकतों के आगे नहीं झुकते, दुनिया की ताकतों के आगे नहीं झुकते. चांद सूरज की प्रस्तिशी हम नहीं करते, दुनिया की ताकतों के आगे नहीं झुकते, क्योंकि जिंदा खुदा है हमारा. और मारो जिंदा खुदा है हमारा, क्योंकि जिंदा खुदा है हमारा, जिंदा खुदा है हमारा.
मुझे तुझ संग है रूबरू नहीं तू होगा मुझे तुझ संग है रूबरू मेरे खुदावन तेरी सना में जिंदगी भर गाऊंगा मेरे खुदा है तेरी सना में जिंदगी भर गाऊंगा जिंदा खुदा है हमारा जिंदा खुदा है हमारा जिंदा खुदा है हमारा जिंदा खुदा है हमारा जिंदा खुदा है जिंदा खुदा है जिंदा खुदा है हाथ पर कुछ ताली बजाओ come on sing it thank you Jesus hallelujah जीसस hallelujah देव आपल्यामध्ये आहे त्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये आहे टाळी वाजवून स्तुती करूया और बाबा शुक्र आहे बाबा माझ्या बाळाची साक्ष आहे की तिच्या कानाच्या मागं खूप मोठी गाठ आली होती आणि किती तेव्हा- मोठी गाठ होती सिस्टर ती ती खूप मोठी गाठ होती. आणि किती दिवसापासून तिच्या कानाच्या मागे गाठ आलेली होती जेव्हा ती 12 दिवसाची होती तेव्हाच तिच्या कानाच्या मागं गाठ आली होती. आणि त्यानंतर तुम्ही सांगता की तुम्ही अनेक वेळेस तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्या तिची ट्रीटमेंट तुम्ही केली अनेक वेळेस तुम्ही पैसे खर्च केले पण तरी पण तिची ती गाठ नाहीशी होत नव्हती कुठलाही इलाज त्या गाठीचा होत नव्हता बरोबर आहे हो हो. मग त्यानंतर तुम्ही काय केलं सिस्टर आम्ही पास्टरला फोन लावला होता आणि पास्टरनी तिच्यावर प्रेयर केली आणि त्याच्यानंतर तिची गाठ पूर्ण गायब झाली. किती दिवसांनी गायब झाली सिस्टर ती 2-3 दिवसानंतरच तिची गाठ गायब झाली. प्रार्थना हालेलुया हालेलुया जोरदार टाळी वाजूया. आज ही बहीण सांगते की ज्यावेळेस या बहिणीचं बाळ 12 दिवसाचं होतं त्या सांगतात की तिच्या कानाच्या मागे मोठी गाठ आलेली होती आणि त्या परिस्थितीमध्ये बहीण सांगते की अनेक वेळेस ही बहीण त्या लेकराला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेली ट्रीटमेंट त्या बाळावरती तिने केली पण काही केल्याने त्या बाळाची गाठ नाहीशी होत नव्हती पण त्या परिस्थितीमध्ये बहीण सांगते की ज्या वेळेस या बहिणीने पास्टर सुनील सिस्टर ग्लोरी मिनिस्ट्री मध्ये फोन केला या बहिणीच्या बाळासाठी पास्टरांनी प्रेयर केली त्यानंतर ही बहीण सांगते की 2च दिवसामध्ये या बाळाच्या कानामागची गाठ गायब झाली. प्रभू येशूने या बाळाला आरोग्य दिलं त्यासाठी बहीण व तिचं सर्व कुटुंब मिळून सर्व गौरव प्रभू येशूच्या नावाला देत आहे. जोरात टाळी वाजवून प्रभूला गौरव देऊया. एक कोरिन्थ्याचा 12वा अध्याय आणि 12 वचन. हालेलुया. पटपट वाचूया आपले बायबल उघडूया. हालेलुया. एक कोरिन्थ्याचा 12वा अध्याय आणि 12 वचन. हालेलुया. ओके वाचूया. एक कोरिन्थ्याचा 12वा अध्याय आणि 12 वचन. की लोक देवाचं वचन ऐकायला तयार आहे. कारण जसे शरीर एक आहे आणि त्याला पुष्कळ अवयव आहे आणि त्याच्या शरीराचे सर्व अवयव पुष्कळ असताही सर्व मिळून एक शरीर आहे तसा ख्रिस्तही आहे. हालेलुया. हालेलुया. कारण जसे शरीर आहे तसा ख्रिस्तही आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जसं सर्व अवयव मिळून एक शरीर तयार होतं बायबल सांगतं तसा ख्रिस्तही आहे. बोला तसा येशूही आहे. तसा येशू आहे. हालेलुया. हालेलुया. बायबल सांगतं इफिस्करस पत्र याचा 1 अध्याय आणि 22 वचन. प्रभू येशू सर्व मंडळीचा मस्तक आहे. आपल्याला वाचायला वेळ नाहीये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 1 तासाचा मेसेज मला 10 मिनिटात सांगायचं आणि तुमच्यासाठी प्रार्थना करायची. ऑलरेडी आपण त्या वेळेकडे चाललोय. 10 वाजत चाललेले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परंतु काळजी करू नका. आज मी सगळ्यांसाठी प्रार्थना करूनच जाणार आहे. हालेलुया. मी असं जाणार नाहीये नाशिकला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज तुमचे बंधन तुटले जाणार आहेत. Yes. सो बायबल सांगतं की प्रभू येशू मंडळीचा मस्तक आहे. की लोक म्हणतात येशू माझा मस्तक पाहिजे. येस आपला हात दाखवा ना चर्च. की लोक म्हणतात येशू माझा मस्तक पाहिजे. येस नीट ऐका. यु नो मस्तक जे आहे मस्तक माणसाच्या बॉडीला कमांड करतं.
मस्तकामधून संपूर्ण ब्रेनद्वारे सगळ्या शरीराची हालचाल होते. आज माझं ब्रेन माझ्या हाताला कमांड करत आहे पटपट आणि माझा हात हालत आहे. आपले हात हलवा, आपले हात हलवा. बघा तुमच्या याच्यासाठी काय मस्तक खूप महत्वाचं आहे. सगळ्यांनी म्हणा मस्तक महत्वाचं आहे. मस्तक महत्वाचं आहे. हालेलुया. हालेलुया. परंतु नीट ऐका, जर तुमचं मस्तक येशू नाहीये तर मी तुम्हाला सांगतो तुम्ही प्रॉब्लेम मध्ये पडणार. नीट ऐका की लोकांनी पॅरालायसिस झालेले लोक पाहिलेले. मी पटपट जाईल. तुम्ही पाहिलेले पॅरालायसिस झालेले लोक. ज्या वेळेला लोकांना पॅरालायसिस होतो त्यावेळेला तो का होतो? यु नो काही लोक एखाद्याच्या उजव्या हाताला लकवा मारतो मग ते असे करतात, बरोबर ना? ज्यावेळेस त्याच्या पायाला लकवा मारतो मग ते असे चालतात, असे चालतात. का? कारण की तिथे रक्त पुरवठा होत नाहीये. पण ज्यांच्या पायाला रक्त पुरवठा आहे ते पळू शकतात, बरोबर ना? Yes. ज्यांच्या हाताला रक्त पुरवठा आहे तो हाताने काम करू शकतो. पण एकदा का डोक्याचं आणि हाताचं कनेक्शन ब्लॉक झालं, एखादी नस जर ब्लॉक झाली मग आपण म्हणतो वारं गेलं, बरोबर ना? येस. सोप्या भाषेत वारं गेलं, पॅरालायसिस झाला, बरोबर आहे ना? येस. का या हाताला पॅरालायसिस झाला? आता याच्या डोक्याचा प्रॉब्लेम नाहीये, हा हात डोक्याच्या कनेक्ट नाहीये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा हात डोक्याला कनेक्टेड नाहीये, काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि मेंदू पासून जी नस जाते ना हाताला त्याचा काहीतरी प्रॉब्लेम आहे. आणि रक्त पुरवठा तिथे होत नाही. बोला, रक्त पुरवठा होत नाही. रक्त पुरवठा होत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 आणि मग त्या कारणाने तो हात काय झालेला आहे? काय झालेला आहे? पॅरालाइज. बोला, पॅरालाइज झालेला आहे. पॅरालाइज झालेला आहे. बरोबर ना? येस. की लोकांनी पॅरालायसिस झालेले लोक पाहिलेत. तुम्ही पाहिलेत? येस. तुम्ही पाहिलेत पॅरालायसिस झालेले लोक? येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काही लोकांचा एक हात काम करत नाही, काही लोकांचे दोन्ही हात काम करत नाही, असे. काही लोकांचे हात असे आहेत, असे अडकलेले आहेत, असे झालेले आहेत. काही लोकांचे पाय असे झालेले आहेत. का? त्यांच्या मस्तकामधून त्या ठिकाणी ज्या मेन नसा आहेत त्या ब्लॉक झालेल्या आहेत आणि त्या कारणाने त्यांचे हातपाय काम करत नाहीये. ते जाऊ द्या, काही लोकांची तर बॉडीज पूर्णपणे अशी झालेली आहे. हालेलुया. हालेलुया. एका बहिणीची बॉडी अशी झाली होती, प्रेग्नेंट, 8 महिन्याची प्रेग्नेंट मुलगी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इकडेच कुठेतरी राहायची, जालना की परभणीमध्ये. आणि ही मुलगी पूर्णपणे कोमात गेली होती, कारण की डोक्यापासून तर पायापर्यंतच्या सगळ्या नसा ब्लॉक झाल्या होत्या, सगळीकडे ब्लॉकेज, आणि कोमात गेलेली. आणि तिला काही कळत नाहीये, सेन्स नाहीये, ती पूर्णपणे मेल्यासारखी, अर्ध मेली, पोटात बाळ आहे. आणि डॉक्टरने सांगितलं ही जगू शकत नाही. 25 लाख रुपये खर्च केला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण शेवटी त्यांना कुणीतरी सांगितलं, त्यांच्या एका नातेवाईकांनी, युट्यूबवरती एक प्रार्थना भरते, पास्टर सुनील सिस्टर ग्लोरी युट्यूब या चॅनल वरती. आणि जर तुम्ही ह्या बहिणीला जरी तिथं नेता येत नाही, कारण की ही ऍडमिट आहे ICU मध्ये, जर तुम्ही ही प्रार्थना पाहिली आणि प्रार्थना चालू असताना जर तुम्ही तिच्या आजारी भागावरती हात ठेवला किंवा तिच्या डोक्यावर हात ठेवला तर ही 100% बरी होईल. हालेलुया. 25 लाख रुपये डॉक्टरांना ऑलरेडी दिलेत, खर्च केलाय. 1 महिना ही बहीण कोमात आहे आणि पोटात बाळ आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अशा परिस्थितीत ह्या आई वडील रडत होते आणि युट्यूब वरती प्रार्थना पाहत होते. हालेलुया. हालेलुया. आणि आमची शुक्रवारची युट्यूब वरती प्रार्थना असते, नाशिकमध्ये असते, पण युट्यूब वरती लाईव्ह पण असते, रविवारी पण असते. आणि हे कुटुंब ज्यावेळेस ही प्रार्थना पाहत होते, आणि जसं मी नेहमीप्रमाणे लोकांना म्हणतो की आपल्या आजारी भागावरती हात ठेवा, ह्या लोकांनी आपापल्या आजारी भागावरती हात ठेवला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि ह्या लोकांनी ज्यावेळेस त्या मुलीच्या डोक्यावरती हात ठेवला, मी तुम्हाला सांगतो देवाचं सामर्थ्य असं उतरलं की 1 महिना जी कोमामध्ये होती ती मुलगी येशूच्या नावात उठून बसली. हालेलुया. 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 ही मुलगी 1 महिन्याची ही कोमामध्ये जी होती ती मुलगी एका सेकंदामध्ये प्रार्थना बघून ती उठून बसली. हालेलुया. 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 बोला, देवाला सर्व काही शक्य आहे. देवाला सर्व काही शक्य आहे. या वाचा, फक्त एक वचन वाचूया, इफिस्करास पत्र याचा 1 अध्याय आणि 22 वचन.
वस्तू अधीन केल्या आणि त्याला सर्वावर मंडळीचं मस्तक होण्यास दिले. हालेलुया. हालेलुया. बोला येशू माझा मस्तक आहे. येशू माझं मस्तक आहे. जर काही लोक आम्हाला सांगतात की पास्टर आमच्या घरामध्ये अतिशय प्रॉब्लेम चालू आहे, आमच्या पती पत्नीमध्ये भांडणं आहे, पास्टर आमचा फायनान्स माहित नाही काय झालंय, आमच्या फायनान्सला आमच्या पैशाला काय झालंय, अतिशय दरिद्री आमच्या घरामध्ये. काही लोक म्हणतात पास्टर आम्ही आजारी आहोत, आमच्या घरामध्ये अंधार आहे चारही बाजूने. प्रेज द लॉर्ड. आणि मी काल तुम्हाला एक गोष्ट सांगितली की आपल्या जीवनाच्या प्रत्येक भागामध्ये देव पहिला पाहिजे. हालेलुया. ज्यावेळेस लोक मला म्हणतात पास्टर आमच्या घरावर कर्ज आहे, आम्हाला बरकत नाहीये, आमच्या घरात पैसा नाहीये, मी त्यांना चेक करतो तुझ्या फायनान्स मध्ये येशू तुझ्या बरोबर आहे का. हालेलुया. तुझ्या बिझनेसच्या भागामध्ये तू येशूला घेतलंय का. काही लोक सांगतात पास्टर आमचं लग्न व्यवस्थित नाहीये, मी त्याला सांगतो तुझ्या पती पत्नीमध्ये येशू आहे का. हालेलुया. काही लोक सांगतात पास्टर आम्हाला लेकरू बाळच होत नाही, मी सांगतो तुम्ही येशूला पहिलं स्थान देताय का की फक्त स्वतःसाठी जगताय. हालेलुया. काय होतंय कारण की त्यांच्या जीवनाच्या भागामध्ये येशू नाहीये, त्यांच्या घरामध्ये येशू नाहीये, त्यांच्या फायनान्स मध्ये येशू नाहीये, त्यांच्या बिझनेस मध्ये येशू नाहीये, त्यांच्या नात्यांमध्ये येशू नाहीये. आणि म्हणून काही लोक मेलेले आहेत कारण की त्यांच्या जीवनातच येशू नाहीये. प्रेज द लॉर्ड. पॅरालायसिस झालाय काही लोकांचा फायनान्स असा, त्यांचा पैसा म्हणजे पांगळा झालेला आहे, त्यांच्या पैशाला चालताच येत नाही, पळत पळत त्यांच्याकडे येताच येत नाही. का. कारण की जीवनाच्या त्या भागामध्ये त्यांनी केव्हाच येशूला पहिलं स्थान दिलं नाही. हालेलुया. पण की लोक म्हणतात मी आज येशूला पहिलं स्थान द्यायला तयार आहे. तुम्ही लोक तयार आहात. येशूला पहिलं स्थान द्यायला तयार आहात. तर मी तुम्हाला सांगतो तुम्ही 100% आशीर्वादित होणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. एक वचन फक्त वाचूया. गणना याचा 32वा अध्याय आणि पहिलं वाचन. आणि रौणेमाची संताने व गादाची संताने यांच्याजवळ गुरांचा समुदाय पुष्कळच मोठा होता. आणि जेव्हा त्यांनी याजेद प्रांत व गिलाद प्रांत पाहिला तेव्हा त्यांना वाटले की पहा ते ठिकाण गुंजाराजोगे ठिकाण आहे. वाचूया पुढे. तेव्हा गादाची संताने व रौवनाची संताने मोशाकडे व एलाजार याजकाकडे आणि मंडळीचे अधिपती यांच्याकडे येऊन म्हणाली अठातरोत व दोबोन व याजर व निब्रो व हेबशोन व एलोल व सबाम व नेबो व बोन यांचा जो प्रांत यहोवाने इस्रायलच्या समुदायाकडे हाणला तो गुजरांचा प्रांत आहे आणि तुझ्या दासांना गुरे आहेत. आणि ते म्हणाले जर आम्हावर तुझी कृपा दृष्टी असली तर हाच प्रांत तुझ्या दासांना वतन करून दिला जावा, आम्हाला यार्दनेच्या पलीकडे नेऊ नको. हालेलुया. थोडं थान जास्ती लागत आहे, ऊन खूप आहे. प्रेज द लॉर्ड. पण काळजी नका, त्यात काळजी करायची गरज नाही, त्याच्यापेक्षाही जास्त येशूचं सामर्थ्य आहे. हालेलुया. सो बायबल असं सांगतं की ज्या वेळेला इस्रायल लोक मोशे आणि इस्रायल लोक कनान देशामध्ये चाललेले होते, देवाचा वचनबद्ध देश, जो देश देव त्यांना देणार होता. आता समजून सांगायला मला वेळ नाहीये, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जे लोक बायबल वाचणार आहेत. प्रेज द लॉर्ड. तर त्या ठिकाणी असं लिहिलंय की ज्यावेळेस देश थोडा जवळ होता आणि यार्देन नदी जवळ आली त्यावेळेला हे गादाचे संतान, रौबेनाचे संतान यांनी मोशेला विनंती केली. ते म्हटले की मोशे आमच्याकडे जनावरे भरपूर आहे म्हणून आम्ही तुला विनंती करतो आम्हाला याच ठिकाणी राहू दे. प्रेज द लॉर्ड. आम्हाला यार्देनेच्या पलीकडे नेऊ नको. यार्देनेच्या पलीकडे काय होतं माहितीये, कनान देश. सगळ्यांना म्हणा कनान देश. देवाची इच्छा होती की या लोकांनी त्या देशामध्ये जावं, परंतु ह्या लोकांनी मध्येच आपला एक निर्णय बदलला. ते म्हटले की आम्ही या ठिकाणीच राहतो, देश तर जवळच आहे, यार्देनेच्या पलीकडे आहे. प्रेज द लॉर्ड. आम्ही इथेच राहतो. आणि या लोकांनी याच ठिकाणी राहायचा निर्णय घेतला. प्रेज द लॉर्ड. आणि मी तुम्हाला सांगतो बायबल सांगतं की बाकीचे इस्रायल लोक नदीच्या पलीकडे गेले कारण की देवाने यार्देन नदी जी दुथडी भरून व्हायची तिचं पाणी थांबवलं आणि रास जसं एकावर एक रास रचतात त्या रीतीने पाणी उभा केलं देवाने. प्रेज द लॉर्ड. आणि नदीमधून मार्ग काढला आणि इस्रायल लोक त्या नदीमधून पलीकडे गेले. परंतु ह्या लोकांनी एक गोष्ट चुकवली. प्रेज द लॉर्ड. यांनी झाडं निवडले, यांनी यार्देन नदी निवडली, यांनी गवत निवडलं, पण यांनी देव नाही निवडला. प्रेज द लॉर्ड. आणि नीट ऐका,
त्याच्यानंतर ह्या लोकांच्या जीवनामध्ये केव्हा चमत्कार झाले नाही. त्याच्यानंतर हे लोक एक शापित जीवन जगायला लागले. नीट आहे का? आणि ज्यावेळेस आपण शापित जीवन जगतो, केव्हा हे शापित जीवन आपण जगतो? ज्या वेळेला देवापासून आपण लांब जातो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काही लोक म्हणतात, पास्टर आम्हाला चर्चला, आम्हाला प्रभूही नको, आम्ही शैतानालाही स्थान देत नाही. आम्हाला प्रभू पण नको आणि शैतान पण नको. मी तुम्हाला सांगेल, ज्या दिवशी तुम्ही असं म्हणता आम्हाला दोन्ही नको, ऑटोमॅटिकली तुम्ही शैतानाच्या पक्षातले होऊन जाता, कारण तुम्ही देवाला नाकारलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि या गादच्या संतानांनी जरी यांच्याकडे गुरढोरं सर्व काही होतं, यांनी देवाला नाकारलं. सगळ्यांनी म्हणा, देवाला नाकारलं. देवाला नाकारलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि सगळ्यात मोठं पाप म्हणजे काय माहितीये? देवाला नाकारणं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि मग ह्या लोकांच्या जीवनात पुष्कळ शाप येऊ लागले. जर तुम्ही पुढे काही वचन वाचूया पुढे. तेव्हा मोशे गादाच्या संतानांना व रौबेनाच्या संतानांना म्हणाला, तुमच्या भावांनी लढाया जावे आणि तुम्ही इथे बसावे काय? आणि यहोवाने जो देश त्यांना दिला आहे त्यात पलीकडे जाण्याविषयी तुम्ही इस्रायलच्या संतानाचे हृदय निराश का करता? मी तुमच्या वडिलांना जाण्याविषयी तुम्ही इस्रायलच्या संतानाचे हृदय निराश का करता? मी तुमच्या वडिलांना कादेश बरण्यापासून देश पाहायला पाठवले, तेव्हा त्यांनी तसेच केले. त्यांनी वर अश्कल ओहळापर्यंत वर जाऊन देश पाहिला, आणि जो देश यहोवाने इस्रायलच्या संतानास दिला होता त्यात त्यांनी जाऊ नये असे त्यांचे हृदय त्यांनी निरुत्साह केले. आणि त्या दिवशी यहोवाचा राग पेटला आणि तो शपथ वाहून म्हणाला, जी भूमी मी अब्रामाला व इसाकाला व याकोबाला शपथ वाहून केली होती, ती 20 वर्षाचे व त्याहून अधिक वयाचे मनुष्य मिस्रातून बाहेर निघून वर आले आणि ते खचित पाहणार नाही, कारण ते पूर्णपणे मला अनुसरले नाहीत. हालेलुया. हालेलुया. बायबल असं सांगतं, ज्या वेळेला मोशेने ह्या लोकांचा आवाज ऐकला की हे म्हटले आम्ही इथेच राहतो, आम्ही इथे ठीक आहे. काही लोक आपल्या पापामध्ये, आपल्या गोष्टीमध्ये बिझी राहायला त्यांना आवडतं, त्यांना देव नकोय. परंतु मोशे देखील काय म्हटला की पहा, तुमच्या आई वडिलांनी देखील हेच केलेलं आहे. तुमचे पूर्वज ते पण हेच करायचे, तुमचे आजोबा पण तेच करायचे, तुमचे पंजोबा पण तेच करायचे. त्यांनी केव्हा देवाला मान दिला नाही, ते केव्हा देवाला भिवून वागले नाही, केव्हाच रविवारी चर्चला नाही गेले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काही लोक फक्त नाताळी ख्रिस्ती आहेत. ज्यावेळेस नाताळ येतो ते एकदम बेस्ट, त्यांना असं वाटतं आम्ही चांगले कपडे घातले आणि एकदम बेस्ट. मी असे लोक पाहिलेत. मला माहित नाही जालन्यात कशी परिस्थिती आहे, पण नाशिकमध्ये मी असे लोक पाहिलेत की वर्षभर चर्चचं तोंड पण पाहणार नाही, पण ज्या वेळेला नाताळ येतो, नाताळाला बेस्ट सूट घालणार, पण आल्यावरती चर्चमध्ये नाही बसणार, दारू पिलेलेच असणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी असे काही चर्चेस मध्ये लोक पाहिलेत. आणि चर्चच्या बाहेरच गप्पा मारत बसणार आणि चर्च सुटल्यानंतर तिकडून तसंच घरी जाणार. वर्षातून एकदा येतात आणि एका वर्षातून एका वेळेला देखील ते प्रभूला भेटत नाही. का? कारण की ते आपल्या शापित जीवनामध्ये बिझी आहेत, घरामध्ये प्रॉब्लेम आहेत त्यांच्या. आणि असे लोक मी तुम्हाला सांगतो केव्हा सुखी राहू शकत नाही, कारण की त्यांनी देवाला नाकारलेलं आहे. त्यांच्या जीवनात देवच नाहीये. सुख, शांती, समाधान देणारा देवालाच त्यांनी स्थान दिलेलं नाहीये, म्हणून त्यांच्या जीवनात प्रॉब्लेम आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काही लोकांना तर पवित्र आत्मा काय म्हणजे माहित नाहीये. अन्य भाषा जर बोललं तर ते म्हणतात काहीतरी गडबड आहे, वेगळं स्टोरी आहे. का? कारण की बायबल उघडून त्यांनी केव्हाच पाहिलं नाही. पण आज मी तुम्हाला सांगेल की लोकांच्या घरात बायबल आहे. आपले हात उंच करूया. हे बायबल तुमच्या घरात आहे की लोकांनी हे बायबल कपाटात ठेवून दिलेलं आहे? हालेलुया. हालेलुया. काय लोकांच्या घरी ज्यावेळेस आम्ही प्रार्थनाला जायचो सुरुवातीला, काही आमच्या चर्च मधलेही लोक आहेत ते, सुरुवातीला ज्यावेळेस आम्ही पाहिल्यावरती त्यांना म्हटलं ना बायबल कुठे आहे तुमचं, आणि मग ते बायबल शोधायला लागायचे. का? कारण 1 वर्षातून 2 वर्षातून केव्हा तरी ते बायबलशी त्यांचा संबंध येतो. हालेलुया. हालेलुया. आणि त्यांचं बायबल जर पाहिलं, मी तुम्हाला सांगेल असं कपाट असतं, त्या कपाटाच्या तिथे शोकेश मध्ये एक टीव्ही ठेवलेला असतो, टीव्ही, रिमोट, आणि त्या ठिकाणी कितीतरी पुस्तकं असतात आणि सगळ्यात खालच्या कप्प्यामध्ये बायबल ठेवलेलं असतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सगळ्यात खालच्या कप्प्यामध्ये. विचार करा, यांना आशीर्वाद पाहिजे, यांना आरोग्य पाहिजे, पण आरोग्य देणारा देव नाही पाहिजे. त्यांना आशीर्वाद पाहिजे पण आशीर्वाद देणारा देव नाही पाहिजे. त्यांना दीर्घ आयुष्य पाहिजे, पण दीर्घ आयुष्य कोणाच्या उजव्या हातात आहे त्यांना माहितच नाही, कारण बायबलमध्ये लिहिलंय दीर्घ आयुष्य माझ्या देवाच्या हातामध्ये. आमेन. हालेलुया. हालेलुया. आणि म्हणून त्यांच्या जीवनात प्रॉब्लेम आहे. आणि मग आम्ही गेल्यानंतर म्हणतात पास्टर प्लीज आमच्यासाठी प्रार्थना करा.
आम्ही खूप शापामध्ये, आमच्यावर करणी जादू टोन आहे, आम्ही संकटामध्ये, आमच्या घरात रोज दरवर्षी कुणी ना कुणी मरतं. हालेलुया. हालेलुया. चेक कर तुझ्या जीवनाच्या भागामध्ये, प्रत्येक भागामध्ये येशू आहे का? जसं आपल्या शरीरामध्ये प्रत्येक नसामध्ये रक्त गेलं पाहिजे, त्याच पद्धतीने आपल्या जीवनाच्या प्रत्येक पार्ट मध्ये प्रभू येशू गेला पाहिजे. Yes, amen. हालेलुया. Hallelujah. कमा की लोक म्हणतात आज रात्री मी प्रभू येशूला माझ्या जीवनात घ्यायला तयार आहे. Yes. कमा सगळ्यांनी म्हणा आज रात्री आज रात्री मी येशूला माझ्या जीवनात घ्यायला तयार मी आहे. येशूला माझ्या जीवनात घ्यायला तयार आहे. हालेलुया. 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 यु नो काही लोक लग्न लावतात, लग्नामध्ये देखील काही लोक येशूला मान देत नाही. लग्नामध्ये सगळं डान्स चालतो, 2 तास नाचतात, 3 तास नाचतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सगळ्या पाहुण्याला याला फेटा बांध, त्याला टोपी घाल, त्याला साडी दे, त्याला सगळं कर. आणि ज्या वेळेला वचनाची वेळ येते आणि ज्या गोष्टीमुळे त्या लेकरांचं जीवन आशीर्वादित होणार असतं, ज्यांचं लग्न पती पत्नीचं, मग ज्या वेळेला पास्टर लग्न लावायला येतात त्यावेळेला खालून कोणीतरी ओरडतो आवरा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बँडवाला लग्नासाठी कितीतरी वेळ आहे त्यांच्याकडे, पण जो महत्वाचा वेळ जो येशूला द्यायला पाहिजे, ज्यावेळेस येशूचा मान करण्याची वेळ येते, ज्यावेळेस त्यांच्यासाठी प्रार्थना करण्याची वेळ येते, त्यावेळेला ते म्हणतात 5 मिनिटात आवरून टाका पास्टर. येशूसाठी त्यांच्याकडे एवढाच वेळ आहे, बँडसाठी नाहीये. भरपूर वेळ आहे बँडसाठी, पण येशूसाठी वेळ नाहीये. आणि मग थोड्याच दिवसात फोन करतात, पास्टर लग्न तुटून गेलं, नवरा मरून गेला, बायको मरून गेली, प्रॉब्लेम्स आहेत जीवनामध्ये. कसं काय प्रॉब्लेम नसणार तुमच्या जीवनात? कारण की जी वेळ येशूला द्यायला पाहिजे ती वेळ बाकीच्या सगळ्या चुकीच्या गोष्टीला दिली, पण येशूला वेळ नाही दिलेली. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आणि मग प्रॉब्लेम आहे. एक व्यक्ती मला माहिती आहे, यु नो, जो व्यक्ती त्याच्या मुलीचा वाढदिवस होता, खूप श्रीमंत माणूस, मी पटपट बोलत आहे, खूप वेळ कमी आहे आपल्याकडे, खूप श्रीमंत माणूस, आणि त्याने त्याच्या मुलीचा वाढदिवस होता, सगळी तयारी केली, मोठा मंडप, डेकोरेशन सगळं काय केलं. आणि मग फक्त एक गोष्ट होती, त्याने प्रार्थना करायचं नाही ठरवलं, कारण हा येशूवर विश्वास ठेवत नव्हता, ख्रिश्चन माणूस. आणि त्या परिस्थितीमध्ये त्याची मुलगी आजारी पडली वाढदिवसाच्या 2-3 दिवस अगोदर, 4-5 दिवस अगोदर, आणि त्याने तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. आणि बरोबर आम्ही त्याच सिटीमध्ये होतो आणि आम्हाला समजलं की ही मुलगी आजारी पडलेली आहे. आम्ही त्याला म्हटलं काळजी करू नको, आमचा मित्र आहे म्हणून, आम्ही येतो तुझ्यासाठी प्रार्थना करायला. पण हा काय म्हटला माहिती आहे, तुम्ही या, आमचे ओळखीचे चांगले आहेत आपले रिलेशन, तुम्ही या माझ्या घरी जेवण करा, पण हे प्रार्थना वगैरे काय मला सांगू नका, मी हे येशू वगैरे ह्या गोष्टीवरती विश्वास ठेवत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण माझ्याकडे पुष्कळ पैसा आहे. पण आम्ही म्हटलं अरे तुझी मुलगी सिरियस आहे, तिच्या मेंदूमध्ये ताप गेला होता आणि डॉक्टरने सांगितलं होतं गॅरंटी नाहीये, आम्हाला प्रार्थना करू दे. तो काय म्हटला माहितीये, तुम्हाला प्रार्थना करायची गरज नाही, दिल्लीवरून पथक निघालेलं आहे विमानाने, प्रायव्हेट विमानाने. मी महाराष्ट्रात बोलवले डॉक्टर्स आणि डॉक्टरची मोठी टीम येते माझ्या मुलीसाठी. प्रचंड श्रीमंत माणूस, पैशाचा गर्व त्याला, आणि तो देवाला घाबरत नव्हता, देवाला मानत नव्हता. आणि ज्यावेळेस दिल्लीवरून टीम आली, त्या टीमने घोषित केलं तुझी मुलगी मरून गेली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याने पैशाला स्थान दिलं, पण त्याच्या मुलीला वाचवणारा खरा देव कोण आहे हेच त्याला माहित नव्हतं. तो येशू आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि मग ज्या वेळेला घरामध्ये प्रॉब्लेम्स, दुःख खूप झालं, ज्या दिवशी वाढदिवस होता त्या दिवशी मुलीची मयत काढण्यात आली, सांगताना खूप वाईट वाटतं. आणि मग त्याच्यानंतर त्याने अमेरिकेवरून त्या मुलीचा 16 लाख रुपयाचा पुतळा बनवून आणला सोन्याचा आणि घरामध्ये लावला. पण आम्ही त्याला सांगितलं हा पुतळा बोलत नाहीये, हा पुतळा जेवत नाहीये, हा पुतळा पळत नाहीये तुझ्या मुलीसारखा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुतळा त्या गोष्टी नाही करू शकत, कारण की मुलगी मरून गेलेली आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण हा माणूस काही येशूवर विश्वास ठेवायला तयार नव्हता. मुलगी मेली तरी शेवटी त्याची पत्नी परत गरोदर राहिली आणि मग परत तिला डॉक्टरने चेकअपसाठी बोलवलं आणि तिला प्रॉब्लेम्स होते. काही लोकांच्या जीवनात एवढे शाप असतात, मी तुम्हाला सांगतो, तरी लोक ते सुधरत नाही. एकामागे एक प्रॉब्लेम, पण ते प्रॉब्लेम कशामुळे हेच त्यांना माहित नाही. त्याचं कारण हे आहे की ती जागा अधू झालेली आहे तुमची, कारण की त्या ठिकाणी जीवन पोहोचत नाहीये, येशू तुमच्या जीवनात नाहीये, म्हणून तो पार्ट पॅरलाइज झालेला आहे तुमच्या जीवनाचा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. याचं घर केव्हाच आशीर्वादित झालं नाही, पैसा खूप होता पण केव्हाच त्याला सुख मिळालं नाही. शेवटी डॉक्टरने दुसऱ्याही बाळाला सांगितलं याचं अबॉर्शन करावं लागेल.
आमचे भाऊ पास्टर आहेत, आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही जा आणि त्या मुलासाठी प्रार्थना करा, तो काही पण म्हणो, त्या बहिणीकडे बघून प्रार्थना करा. ज्यावेळेस माझे भाऊ तिथे गेले, त्यांनाही त्याने सांगितलं, या तुम्ही आमचे जवळचे हे, तुम्ही या चहा घ्या, पण हे प्रार्थना नका करू राव. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते म्हटलं का नाही, डॉक्टर निघालेले, दिल्लीवरून पथक आलेले, आणि दिल्लीवरून पथक आलं आणि त्याच डॉक्टरांनी परत ह्या बाईचं अबॉर्शन केलं, त्याचं दुसरं बाळ पण मेलं 1 वर्षामध्ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि त्याच्यानंतर 2 महिन्यानंतर, ज्यावेळेस त्याच्या अगोदर मी त्याला सांगितलं की ऐक, अजूनही वेळ नाही गेली, ऐक, येशूवर विश्वास ठेव, चर्चला येत जा, आपलं जीवन येशूला दे, हे बायबल वाचत जा. तर म्हटला की माझ्याकडे एवढा पैसा आहे ना, एवढा पैसा, एवढं सोनं नाणं माझ्याकडे आहे की मी या जगातलं प्रत्येक सुख विकत घेईल, तो मला बोलला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी म्हटलं ठीक आहे. माझं बायबल असं सांगतं, माणसाने सगळं जग जरी कमावलं पण स्वतःच्या आत्म्याचाच नाश केला तर त्याला काय फायदा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज माणूस त्याच्या स्वतःच्या पैशावरती उड्या मारत आहे, पण केव्हा जीव निघून जाईल पाखरासारखा त्यालाही माहित नाही. कारण बायबल सांगतं माणूस पाण्याचा बुडबुड आहे, याच्यावरती एवढा गर्व करू नये, पण ज्या देवाने माणसाला बनवलंय त्या देवाला आपण घाबरलं पाहिजे. येस आमेन. हा म्हणायचं मी सगळं विकत घेईल. म्हटलं घे. शेवटी 2 महिन्यात मला एक बातमी आली, या माणसाने फाशी घेतली आणि हा मरून गेला. आज त्याचा पैसा जागेवरती आहे, आज त्याचे फार्म हाऊस आहेत मोठमोठे, त्याची प्रॉपर्टी जागेवरती आहे, पण त्या प्रॉपर्टीचा उपभोग घ्यायला हा जिवंत नाहीये. का? कारण की ज्या देवाने त्याला सर्व काही दिलं त्या देवाला तो मानत नव्हता, त्या देवाकडेच यायला त्याच्याकडे वेळ नव्हता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज मी तुम्हाला सांगतो, प्लीज जर हे बायबल तुमच्या घरामध्ये आहे आणि असून जर तुम्ही या बायबलला मान देत नाहीये तर सगळ्यात मोठं पाप तुम्ही करत आहे, तुम्ही शापित आहेत. जर तुमच्या घरामध्ये टीव्ही सगळ्यात वरती आहे, बाकीचे गोष्टीचे पुस्तकं, पिक्चरचे गाण्याच्या गोष्टी, परंतु बायबल जे आहे सगळ्या गोष्टी वरती आहे, पण जर बायबल जर सगळ्यात खाली आहे ना, तर मी तुम्हाला सांगतो तुम्ही केव्हाच आशीर्वादित नाही होणार. हालेलुया. हालेलुया. सिस्टर, आठवा किती वर्ष झाले चर्चला जाऊन. ब्रदर, आठवा किती वर्ष झाले तुला चर्चला जाऊन. आज एक निर्णय घ्या की प्रभू मला तुझ्या विना जगायचं नाहीये, मला चर्चला यायचंय.